तुम्ही प्लीज प्लीज गोळ्या. प्रिया, मी गोळ्या का घेत नाहीये आणि कधीपर्यंत घेणार नाहीये मी तुला सांगितलं. डिवोर्स पेपर्स कुठे आहेत? मावशी, किती त्रास करून घेशील स्वतःला? या सगळ्यात तुला काही झालं असतं तर? माझी चिंता नाहीये ग मला. माझ्यानंतर सत्यजितची काळजी घेणारं कोणीतरी आहे हेच पुष्कळ आहे माझ्यासाठी. आता मी डोळे मिटायला मोकळे. मावशी, हे काय बोलतेस तू? असं बोलतात? प्रिया, अगं बोलले म्हणून झालं का लगेच? उशिरा का होईना पण माझी इच्छा पूर्ण होती. पण या सगळ्याचा तुला किती त्रास होतो हे कळतंय तुला? सत्यजितच्या सुखापुढे हा त्रास किरकोळ आहे ग. आता एकदा सत्यजितने त्या पेपर्सवर सह्या केल्या की मग तो या अभद्र लग्नातून मोकळा होईल. आणि मग काय? मग तुला या घरामध्ये सून म्हणून बघायची इच्छा पूर्ण होईल माझी. मावशी, आता मावशी नाही, लवकरच आई म्हणावं लागेल. मावशी, मला कळतच नाहीये. म्हणजे हे जे मी ऐकते ते खरं आहे ना ग? हो ग बाई, अगदी खरं. आता तुझं हे भांगात कुंकू भरायचं व्रत सुद्धा पूर्ण होईल आणि खरं खरं सौभाग्याचं कुंकू लावून मिरवशील लवकरच. मला आवडेल मावशी, खरंच. पण सत्यजित तयार होईल की नाही मला माहिती नाही. त्याची तू चिंता करू नकोस का. केवळ मी सांगितलं म्हणून सत्यजितने मंजिरीशी लग्न केलंय. त्याच वेळेला जर मी त्याला तुझ्या गळ्यात माळ घालायला सांगितली असती ना तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती. माझं चुकलंय. आता मावशी, कशाला स्वतःला दोष देतेस? मी सांगितलं ना, आपण नशीब माझी परीक्षा बघत होतं असं समजूया. किती समजूतदार आहेस का. माझ्या समोर हिरा असताना सुद्धा मी कोळशाच्या खाणीमध्ये हात काळे करत राहिले. मग माझ्या एकटीची चूक पण भोगताय तुम्ही लेकर, एक तू आणि माझा सत्यजित. देवाने तेव्हाच का बुद्धी दिली नाही मला? का खेळवत ठेवलंस? मावशी, प्रिया, आता मी तुझं काही एक ऐकणार नाही. हा एवढा सत्यजितचा घटस्फोट पूर्ण झाला ना की मी सत्यजितशी बोलते. तो नाही म्हणणार नाही याची खात्री आहे मला. पण प्रिया, फक्त कागदावर सह्या होऊन चालणार नाही ग. मंजिरी हे नाव सत्यजितच्या आयुष्यातून कायमचं निघून गेलं पाहिजे आणि ती जागा तू मिळवली पाहिजेस. तरच माझं सत्यजित यातून बाहेर पडेल. तू काढशील ना त्याला यातून बाहेर? माझ्या सत्यजितला सुखी करशील?
आज मी खूप खुश आहे, मी खूप खुश आहे. असं झालं तर काय जगबिग जिंकलंस की काय? हो खरंच मी आज जग जिंकलंय. अगं पण सांग तरी काय झालंय? आत्या, मंजिरीने डिवोर्स पेपर्स वर साईन केलीये. अगं बाई, खरंच जग जिंकलंस बाई. म्हणजे आता सत्यजित आणि मंजिरीचं लग्न मोडणार. नुसतं मोडणारच नाही तर त्याबरोबर नवीन काहीतरी जोडलंही जाणार आहे. अगं बाई, प्रिया बघू. खरंच ग. दादासाहेब दादासाहेब हा कोण? मुधोळकर बाई. हा बोला ताई. जय तांबडे बाबा. दादासाहेब, कुंड्या तयार ठेवा तुमच्या. बघा आता कुंड्या तयारच आहेत. तुम्हाला कधी पाहिजे ते सांगा. आज बॉम्ब पडला. बाबो, मग त्याचा आवाज अजून तुमच्या घरात घुमत असल. मग सगळं अगदी आपण ठरवलं होतं तसंच झालंय. बस 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 ताई. ताई आता थांबून चालायचं नाही. हा पुढं पुढं जात राहायचं. थांबायला मीही तयार नाहीच आहे दादासाहेब. तुम्ही बघाच आता मी कसा तांका देतो त्यांना. करू पण बर. झालं ना काम? हा तुला कसल्या पंचायतीत? तुला कसल्या पंचायतीत ने गॉन आउट. तांबडे बाबा, फक्त 108 वेळा तुमचं नाव जपलं तर तुम्ही एवढा मोठा चमत्कार दाखवला. जय तांबडे बाबा. आई अंबे, काकड आरतीच्या तुझी खडा नारळाने ओटी भरेन ग बाई. बघितलंस, अगं जिद्द मनात ठेवलीस म्हणून आज हे फळ मिळालं. मग काय, आता या घराची मालकीन होणार तू. जुनी मैत्रीण नाही ना विसरणार? आत्या, असं काय बोलतेस तू? असं कधी नाही होणार. बाई बाई, आता तू मुधोळकर खानदानाची सून बनणार. अगं हे स्वप्न मी कधीपासून पाहिलं होतं. तुला अशी शालू नेसलेली, मुंडवळ्या बांधलेली, नवरीच्या वेशात कधी बघेन असं झाले बघ. आत्या, ती वेळ आता लवकरच येणार आहे. अगं तेच तर, ये जवळ आलीये. अगं काय करू आणि काय नाही असं झालंय बघ. काय ग मधुरा, काही काम होतं का? प्रियाताई, मी जरा बाहेर जाते. ऍक्च्युली ताई मंदिरात गेली आहे आणि शालिनी काकू पण झोपल्यात, सो मी तुला सांगायला आले. ओके चालेल. मंजिरी आली ना की तुझा निरोप मी नक्की दे. हा ओके, थँक्स. ओके बाय. हॅलो. हा सत्यजित मुधोळकर आहेत का? लय अडचणीत आहे हो मी. आता तुम्हीच मदत करा राव. कोण बोलतोय? माझी बायको, मला काही सुख नाही, समाधान नाही. काय सांगू राव, अहो लय जगणं अवघड बसलं हो माझं. नाही काय अशी बातमी आल्या कानावर का तुमची बायको लई भारी लपडे बाजू. आता चिडताय कशा पायी? तिचा नंबर देणार तेवढाच आपला टाइमपास. कोण आहेस तू? हा? कोण आहेस तू? अरे समोर आहे ना, एकदा स्वतःच्या पायावर उभा राहू शकणार नाहीस तू, कळलं ना? हॅलो. अहो, मला मला महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. बोलायचंय? बोलण्यासारखं काही आहे का आपल्यात अजून?
तुला माहिती आहे मंजिरी, लोक फोन करून करून हसतात माझ्यावर. मला नको नको ते प्रश्न विचारतात माझ्या बायकोबद्दल. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तर मी जीव घेतला असता तिचा. संपेल, हे सगळं लवकरच संपेल. अगदी पुढच्या काही दिवसातच. मग सुखी राहाल ना तुम्ही. संपेल संपेल. हे सगळं कोण करतंय मला ठाऊक आहे. दादा होळकर. तोच करतोय हे सगळं. पण मी काहीच करू शकत नाही, मी काहीच बोलू शकत नाही, कारण त्याच्या हातात कोलीत मिळालंय आणि ते कोलीत त्याला दिलंय कोणी? माझ्या बायकोनं. माझंच नाणं खोटं आहे म्हटल्यावर मी काय बोलणार? तुमच्या या त्रासाला मीच कारणीभूत आहे माहिती आहे मला. पण तुम्ही या त्रासातून मुक्त होणार आहात. सुरळीत होणार आहे सगळं. कसं? जादू आहे तुझ्याजवळ? हे आपले डिवोर्स पेपर्स आहेत. मी 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 सह्या केल्यात यावर. फक्त तुमच्या राहिल्यात. तुम्ही सह्या करा आणि मुक्त व्हा या सगळ्यात. मला काहीच कळत नाहीये. एक तर मला इथे येऊन 24 तास उलटून गेले तरी मला अजून जीजू भेटले नाहीयेत. एकदा का जीजू आले ना की त्यांच्या समोर बसून मी एकदाचा काय तो विषय संपवून टाकणार आहे. नाही मधुरा, तशी चूक करून नाही चालणार. कारण मी सुद्धा तो प्रयत्न करून बघितला, पण सत्यजितला आपलं म्हणणं पटणं अवघड आहे. कारण काय ना की ही गोष्ट त्याच्या मनात एवढी खोलवर रुजून बसली आहे की आपल्याला त्याच्या तळाशी जाऊन त्याच्या मनातल्या शंका दूर कराव्या लागणार आहेत. ए, तो नाटकातला फोटो आहे ना? नाही, त्याचा काही उपयोग नाही होणार. कारण त्या फोटोमुळेच तर हे सगळं रामायण घडलंय. मग काय करायचं? मला सांग, त्या नाटकाच्या तालमीचं एखादं रेकॉर्डिंग किंवा प्रयोगाचं शूटिंग जर आपल्याला मिळालं तर त्याच्या मदतीने आपण ते रेकॉर्डिंग सत्यजितला दाखवून त्याच्या मनातली शंका दूर करू शकतो. ते रेकॉर्डिंग कोणाकडे मिळेल? असं काही या जगात नाहीये. म्हणजे? अरे म्हणजे जेव्हा ताईचं नाटक झालं होतं ना तेव्हा मी स्वतः पुण्यात नव्हते. म्हणून मग मी आल्यानंतर ताईला विचारलं होतं की त्या नाटकाचं काही रेकॉर्डिंग वगैरे असेल तर मला दाखव. तेव्हा ताई मला म्हणाली होती की या नाटकाचं रेकॉर्डिंगच होऊ शकलं नाही कारण जो कॅमेरामॅन होता ना तो वेळेवर पोहोचूच शकला नाही. हॅलो, मग आता काय करायचं? काहीतरी विचार तर करावा लागणारच. एनिवे, चल, ऑलरेडी खूप उशीर झालाय. मी तुला घरी सोडतो.
विहंग, एक विचारू? काय? ही प्रिया कशी मुलगी आहे रे? म्हणजे मे बी मी चुकत असेन कदाचित, पण मला सारखं असं वाटतं की प्रियाने तिच्या खऱ्या चेहऱ्याभोवती एक मुखवटा लावलाय आणि त्यामुळे तिचा खरा चेहरा आपल्याला दिसत नाहीये. माहित नाही असं का वाटतं. तुला सांगितलं कोणी हा शहाणपणा करायला? मी काय केलंय हे कळायला तुला खूप वेळ लागेल गौरांग. अगं तू दादाला सगळं खरं खरं सांगितलं? हा, हे एवढं मोठं डिसिजन घ्यायच्या अगोदर मला सांगितलं नाही तू? तुला सांगून काय होणार होतं? नेत्रा, तू मला काय म्हणाली होतीस की मी या घरात राहून या घराचा ताबा मिळवते, बोलली होतीस की नाही? पण आता माझा विचार बदलला. सो व्हॉट? सो व्हॉट? तुला कळते तू काय केलं? नाही, तुला कळतच नाही तू काय केलंयस ते. अगं दादाला हे सगळं सांगून तू खूप मोठी चूक केलीयस. जी गोष्ट दादापासून लपवण्यासाठी आपण जीवाचं रान करत होतो ती गोष्ट तू अशी सहज सांगून टाकलीस त्याला. नाही, काही खरं नाही. आता आपली या घरातून बाहेर निघायची ऑर्डर कधी निघते ह्याची वाट बघत राहायची. आता दादा येईल आणि आपल्याला हकलून दिली या घरातून. मग हो, बरं मग. अगं तुला रस्त्यावर जायची एवढी हौस होती तर जायचं होतंच ना एकटं. सोबत मला कशाला ओढत घेऊन चाललीस? ते काही नाही, मी दादाला जाऊन सांगतो. दादा, माझा आणि नेत्राचा काही संबंध नाही. मी अरे एवढी वर्ष राहताय त्या सत्यजित मुधोळकरच्या घरात, तरी अजून तो काय चीज आहे हे कळलं नाही का रे तुम्हाला? म्हणजे नको विचार करायचा प्रयत्नही करू नकोस, ते तुझं फील्डच नाहीये. नेत्रा, हे बघ गौरांग, पुजाऱ्यांना तीर्थ चोरून प्यायला ना तरी त्याच्यावरती संशय घेईल सत्यजित, पण बेवड्यानं उजळ माथ्यानी त्याच्या समोर बसून दारू प्यायली ना तरी त्याला माफ करेल सत्यजित मुधोळकर. म्हणजे दादानी माफ केलं तुला? नाही, आज नाही केलंय, मग पण उद्या नक्की करते. तू बघत राहा गौरांग. आता या साम्राज्य एंटरप्राइजेस मध्ये मी माझं साम्राज्य कसं आणि कुठपर्यंत वाढवते ते. मी सही करायची याच्यावर. या कागदांवर मी सही करायची आणि मुक्त व्हायचं की तुला मुक्त करायचं. खरंच कमाल वाटते मला मंजिरी. तू किती किती प्रॉम्प्टली, किती तत्परतेने केलंस ग सगळे मंजिरी, आणि त्याच्यावर सही सुद्धा. इतकी घाई झाली माझ्यापासून वेगळं व्हायची. प्लीज प्लीज तुम्ही सह्या करा यावर. कुठे घेऊन जाणार आहे आशिष तुला? पुण्याला का मुंबईला? मला जे बोलायचं होतं ते याआधीच बोलून झालंय माझं. तू बोललीस आणि मी ऐकलं. हेच तर करतोय ना आपण. तू जे बोलतेस तेच ऐकतो. तू जसं नाचवतेस तसं मी नाचतो. आणि आता तू माझ्या हातात हे दिलंस, आणि आता सुद्धा मी काय करणार आहे? मी या कागदांवर सही करणार आणि तुला मुक्त करणार या लग्नाच्या बंधनातून. आपल्या नात्यातून तुम्हाला आणि घरच्यांनाच खूप त्रास होतो. तो आणखी सहन नाही करायचा मला. वा वा, त्यागाची महान मूर्ती, त्यागाची महान मूर्ती बनायचंय तुला.
मला आणि या घरातल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून डिवोर्स हवाय तुला. काय परफेक्ट प्लॅन केलास का तू मंजिरी?